नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सेवा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ऊसातील फुटवे जिरण्याच्या म्हणजेच फुटवे तर भरपूर दिसतात, पण सर्व फुटव्यांची वाढ होत नाही. काही फुटव्यांची वाढ जाग्यावरच थांबते आणि शेवटी उत्पन्नातही घट दिसते. या समस्येवर उपाय म्हणून आज आपण एक प्रोडक्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पेट्रा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण खोडकीड, हुमणी, वाळवी यांसाठी ही उपाय जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे. त्याचं नाव आहे टेरॅक्टो. FMCचे नुकतेच लॉन्च झालेले प्रोडक्ट आहे. अगोदर आपण पेट्राबद्दल जाणून घेऊ. पेट्राची आळवणी केलेली क्षेत्र आहे, त्यामध्ये फुटवे अधिक दिसत आहे. गन्याची साईज, नंतर पानाची रुंदी, पानाची उंची आणि फुटवे जे निघालेले आहेत ते पूर्णपणे फुटवे वरती आलेले आहेत. पेट्राचा रिझल्ट आहे. एक 15 दिवसाच्या आतमध्ये हे असा फरक शेतकऱ्यांना जाणून आलेला आहे. तर पेट्रामध्ये द्रावण स्वरूपात 721-0 हे खत आणि सेंद्रिय पदार्थ असून हे RCT तंत्रज्ञानाद्वारे काम करत असल्यामुळे याचा वापर स्प्रेमधून न करता आळवणी केलेले किंवा ड्रिपमधून सोडलेले फायदेशीर ठरते. त्याचबरोबर याला खतासोबत कोटिंग करून सुद्धा आपण वापरू शकतो. याचं प्रमाण आहे 1 करी 1 लिटर. यानंतर टेरॅक्टो बद्दल जाणून घेऊ. खोडकीड, हुमणी, वाळवी यांसाठी एकच सोल्युशन टेरॅक्टो. चला जाणून घेऊ टेरॅक्टो बद्दल. यामध्ये क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 15.75% आणि क्लोथेनिडीन 26.25% SC फॉर्म्युलेशन मध्ये आहे. याचा प्रति एकर डोस 160 मिली आहे. टेरॅक्टो हे हुमणी, वाळवी आणि खोडकीड या किडींवर काम करते. ऊस 35 ते 40 दिवसाचा असताना पेट्रासोबत तुम्ही टेरॅक्टोची प्रति एकरी 160 मिली आणि पेट्रा प्रति एकर 1 लिटर याप्रमाणे आळवणी करू शकता किंवा ड्रिपद्वारे सोडू शकता. धन्यवाद मित्रांनो. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेतीमधील अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ